राज्यभरातून लाखो वारकरी हे आषाढी वारीसाठी पंढरपुराकडे येतात. एकमेकांशी बोलतात, एकमेकांसोबत राहतात. जवळपास 1 महिनाभर सारं काही मागे टाकून ते एकत्र आलेले असतात आणि पुढच्या 11 महिन्यांसाठी ते आपला संसार चालवण्यासाठी परत जातात. पण परत जाताना पुढच्या वर्षीच्या वारीची ओढ त्यांच्या मनात असते. यातले बहुतांश हे शेतकरी, मजूर, गोरगरीब कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील स्त्री पुरुष रहिवासी असतात. वारीत समाविष्ट होताना आपल्या जीवनातील साऱ्या काही चिंता, जबाबदाऱ्या आणि वैर बाजूला टाकून ते एकत्र आले असतात. त्यामुळे वारीविषयी भावनिक ओढ असणं हे साहजिकच आहे. पण ही वारी झाल्यानंतर एक परत वारी केली जाते. ही परत वारी म्हणजे नेमकं काय? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी जागृती आणि तुम्ही बघताय सलाम ठाणे. आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेला पंढरपुरात काल्याची प्रथा असते. ही प्रथा झाल्याशिवाय कोणत्याही पालख्या आणि दिंड्या या माघारी फिरू शकत नाही. ही प्रथा झाली की मगच सगळ्या पालख्या आणि दिंड्या या माघारी फिरतात. यालाच म्हणतात परतवारी. म्हणजेच ज्ञानेश्वरांची, आळंदीहून, देहूहून तुकारामांची आणि सासवडहून सोपानदेवांची अशा कित्येक दिंड्या आणि पालख्या याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात आणि याच्यामध्ये लाखोंच्या गर्दीने वारकरी देखील असतात. पंढरपुरात आल्यानंतर लगेचच चंद्रभागेत जमेल तसे स्नान करून केवळ कळसाचे दर्शन घेऊन ते परत आपल्या घरी माघारी फिरतात. पण पालख्या मात्र या काल्याच्या प्रथासाठी थांबतात. येताना असतो तसाच या पालख्यांचा परतीचा प्रवास हा शास्त्रानुसार, तिथीप्रमाणे जाहीर टाइम टेबल ठरवून ठराविक वेळेनुसार आणि ठराविक पद्धतीनेच होत असतो. फरक फक्त इतकाच असतो की जाताना असणारी लाखोंची गर्दी, खाण्यापिण्याची रेलचेल, सोशल मीडिया आणि इतर वृत्तपत्रातून मिळणारी प्रसिद्धी, माऊली माऊली नावाचा गजर, ह्या सगळ्या गोष्टींचा मागमूस देखील परतीच्या वारीमध्ये नसतो. आणि यामुळेच आषाढी वारीला ऐश्वर्य वारी तर परतीच्या वारीला वैराग्य वारी असं संबोधलं जातं. यामध्ये लाखोंच्या गर्दीने वारकरी समाविष्ट नसतात. ते जेमतेम 100-150 असतात आणि हे वारकरी मोठमोठ्या मजला मारतात. जवळपास 30-35 मैलांची एक मजल ते मारत असतात. याच्यामध्ये 10 दिवसात ते संपूर्ण प्रवास हा पूर्ण करत असतात. त्यामुळे परतीची वारी ही तुलनेने खडतर असते. परतवारीमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये विसाव्याची ठिकाणं बांधण्यात आलेली असतात. या गावांमध्ये ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या स्थानी माऊली विसावतात. माऊलींच्या रथांचे बैल मोकळे करून त्यांना वैरण पाणी दिले जाते आणि विश्रांती दिली जाते. यासोबतच पालखीसोबत चालणारे वारकरी सुद्धा काही अवघ्या मिनिटांसाठी विश्रांती घेतात. रस्त्याच्या कडेला ते पथारी टाकतात. पण या सगळ्या दरम्यान ते आपला ध्वज आणि विणा कधीच जमिनीवर टेकू देत नाही. झाडाच्या फांदीवर किंवा गाडीच्या दोरीवरती किंवा स्वतःच्याच खांद्यावर किंवा मांडीवरती अतिशय श्रद्धेने ते आपले ध्वज व विणा ठेवतात. वारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या स्त्रिया देखील तुळशी वृंदावन हे जमिनीवर टेकू देत नाही. गावोगावची माणसं या वारकऱ्यांसाठी अन्न, पाणी, फळं ही घेऊन येतात. पंचक्रोशीतले गावकरी हे परतवारीतल्या माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अफाट गर्दी करतात. धावत पळत, मोठमोठ्या मजला मारत आणि खूप लांबून हे लोक विसाव्याच्या ठिकाणी जमा होतात. यामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावरती समावेश असतो. या वारीसारखाच आपलाही परतीचा प्रवास सुरू झाला आहे अशी भावना ही सर्व वारकऱ्यांची असते. आपली वारी चुकू नये या बाबतीत वारकरी अतिशय दक्ष असतात. पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी असे तुकोबा मागणे मागतात. ते स्वतःच्याच वारीपुरता नाही तर सर्व वारकऱ्यांसाठी. अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सलाम ठाणे या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.